हा कायदा बंद झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि शेतकऱ्यांची अशा पद्धतीने पिळवणूक करणं आणि सरकारनेच करणं, सरकार शेतकऱ्यांसाठी आहे, ते शेतकऱ्यांसाठी कामाला आहे, आम्ही त्यांच्याकडे कामाला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक करणं हा अतिशय चुकीचा ह्या बहुर MIDC मध्ये चाललेला विषय आहे. शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली पाहिजे. बऱ्यापैकी इथं भात शेती आहे, बागायती क्षेत्र आहे आमच्या गावामध्ये, तर सगळ्यांनी शेतकऱ्यांची सविस्तर पर्सनली मतं जाणून घेतली पाहिजे, नेते मंडळींनी पण. आता इथं सगळे सरकारी अधिकारी आले, नेते मंडळी कोण आले, नेते मंडळींनी आमची मतं जाणून घेतली पाहिजे ना आधी. आता समजा प्रांत साहेब म्हणतात कायद्याने चाललंय सगळं, कायद्याची प्रोसिजर चालली. कायदे कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी नाही आहेत का काही कायदे? शेतकऱ्यांचे एवढं शिक्षण आहे का? त्यांना कायदे माहीत आहेत का? आता हे जे आहे दिसतात सगळे शेतकरी, आता आमच्यासारखे 2 पोरं शिकले असेल 2 अक्षर, आम्हाला माहित आहेत ना कायदे. शेतकऱ्यांना जी आहेत जुने शेतकरी त्यांना कायदे माहित आहेत का? कायद्याने चालले म्हणल्यावर घाबरणार ना लोक. कायदे शेतकऱ्यांसाठी पण आहेत ना काही काही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा विचार मनात घ्यावा. ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलो त्यांनी येऊन येतो थोडंसं बोलावं शेतकऱ्यांशी, आमच्या काय अडचणी आहेत, आम्हाला काय पाहिजे, हे सगळं विचारात घ्यावं असं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी बोलतोय. बोरगावचा सर्वसामान्य शेतकरी. माझी MIDC प्रकल्पामध्ये 270, 271, 272 या गटामध्ये जागा असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे. या अगोदर बोरगावामध्ये एक्सप्रेस हायवे गेला, त्याच्यामध्ये सुद्धा 1994-95 साली माझी शेतजमीन गेली. ती जमीन गेल्यानंतर आता पुन्हा पिंपरी चिंचवडला पाईपलाईन जात असताना त्याच्यामध्ये सुद्धा बंदिस्त जलवाहिनीमध्ये सुद्धा माझी जागा गेली. आणि आता जी शेतजमीन राहिली त्याच्यामध्ये सुद्धा आता MIDCला सगळं क्षेत्र जाते. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे, प्रत्येक वेळेस आमच्यावरतीच अन्याय होतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, एका प्रकल्पासाठी आमची जागा गेली, दुसऱ्या प्रकल्पासाठी गेली, आणि आता तिसऱ्या प्रकल्पासाठी आमची जागा जातीये. प्रत्येक वेळेस आम्हीच बळी जातो. तर शासनाने याची कुठेतरी दक्षता घेऊन कुठेतरी थांबावा. आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची जागा आहे अशी ठेवा ही शासनाला विनंती करतो. आणि जो अन्याय चालू आहे, 10 एप्रिलला आम्हाला नोटीस आल्या की जागा हस्तांतरण समजली, परंतु आम्ही घेतल्या नाही. तर आज पुन्हा डायरेक्ट आम्हाला नोटिसा न स्वीकारताही आमची जागेमध्ये मोजणी चालू आहे. याचा कुठेतरी निषेध करावा, शासनाने याची काळजी घ्यावा आणि आमच्या सारख्या सर्व साधारण शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. शासनाने येऊन जे काय तुम्हाला आता या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सांगितलं याच्या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया अशी असेल की जेणेकरून 32 जोनचा जो नियम सांगितला तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी, तो आम्हाला मान्य नाही. मेन म्हणजे ते काय म्हटले की 32 जोनच्या नियमानुसार आम्हाला त्या ठिकाणी जाऊन मोजणी करणेच आहे. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी हरकत घ्यायची किंवा काय करायची, पण आम्हाला सर्व शेतकऱ्यांना, सर्व ग्रामस्थांना त्या गोष्टीचा पूर्ण विरोधच आहे. आम्हाला मोजणीच करून द्यायची नाहीये. त्यामुळं आम्ही पूर्ण त्या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी औद्योगिकीकरण नाही झालं पाहिजे. हे शेतकरी तसेच वाचले पाहिजे, जेणेकरून आमचे हे शेतकरी अल्पभूधारक आहेत. पूर्ण शेती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे 1 एकरच्या वरती, 1-1.5 एकरच्या वरती शेती नाहीये. त्याच्यातनं जर त्याच्यात विभागणी केली असता प्रत्येक शेतकऱ्याला 10 ते 20 गुंठे म्हणजे घरागणीस तर 10 ते 20 गुंठे वाट्यात जमीन येते. आणि त्यामधून जर तुम्ही असा हे करत असाल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे. तर त्यामुळं ह्या गोष्टीला पूर्ण आमचा विरोध आहे की जेणेकरून MIDCच्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा तहसीलदाराने या प्रांताने कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेता आम्हाला आमची जमिनी तशाच राहाव्यात ही आमची विनंती आहे शासनाकडे. बहुर MIDC मध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादन करायचं काम शासन करत आहे त्याचा खऱ्या अर्थाने रयत प्रांत संघटनेने मी तीव्र निषेध करतो. याच्याबद्दल कारणास्तव मी मावळ तालुक्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ एवढे प्रकल्प आले की जे मगाशी आमच्या वायबट शेतकऱ्यांनी सांगितलं
गॅस पाईपलाईन असेल, तळी असतील, धरणं असतील, रेल्वे असतील, सुपर हायवे असतील, अत्यंत अगदी म्हणजे मिसाईल सेंटर असेल, या सगळ्या सेंटरमध्ये शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, जमीन दिले. मग आता उर्वरित जी जमीन उरलेली आहे ती बहुर एमडीसी शेतकऱ्याची मागणी की बहुर एमडीसी रद्द करा. का तर आम्हाला आता जमीन राहिलेल्या शिल्लक राहिलेत नाही. एक तर ज्या जमिनी होत्या त्या आपल्याला लगत सुपर हायवे, ते सुपर हायवे बऱ्याच जमिनी गेलेल्या आहेत. मग उर्वरित क्षेत्र हे जर एमडीसीत गेलं तर शेतकरी द्यायचं कुठं? भले तुम्ही आम्हाला 5 पट रक्कम द्या, 10 पट रक्कम द्या, पण 10 पट रक्कम दिल्यानंतरही शेतकऱ्याला जमीन घेता येईल का? या तालुक्यामध्ये हे सरकारी मूल्यांकन कमी असतं आणि सरकारी मूल्यांकन जरी 5 पट रक्कम जरी आम्हाला दिली तर आज मावळ तालुक्यामध्ये जमिनीचे रेट हे 10 लाख रुपये, 15 लाख रुपये कोट्याचे पुढे झालेत. हे 5 पट 10 कोटी रुपये एकरी भावाच्या जमिनी हा पौरचा शेतकरी खरेदी करू शकतो का? हा आमच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून आमची पुढलं पर्यंत जमीन आज आहे, आज आम्ही कित्येक पिढ्या कसतो, ही जमीन काढू नये, हा प्रकल्प रद्द करावा. बरं, हा प्रकल्प तुम्ही कुठल्या एमडीसाठी करा, त्याचा आम्हाला उपयोग नाही. आज आम्ही पाहिले की मावळ तालुक्यामध्ये 5% एमडीसी आहेत. आज नवरकुंभरे आहे, उर्शी आहे, टाकवी आहे, या सगळ्या एमडीसी मध्ये आजही शेतकऱ्यापर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाहीत, किंवा शेतकऱ्याला डबल पैसे भेटलेले नाहीत. कोणत्या प्रकल्प जे शेतकरी जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्या धड लागले, आता ते रस्त्यावरती आहेत. आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं या ठिकाणी असं की बहुर एमडीसी रद्द करा, आमच्या जमिनी आम्हाला राहू द्या, आम्हाला जमीन तुम्हाला परत द्यायच्या नाहीत. त्यासाठी आमचा शेतकरी मुळापासून विरोध करेल. भले पवना पाईपलाईन साठी आमचे 3 बळी गेले, आम्ही भडकाव बोलत नाही, वस्तुस्थिती बोलतो, तेव्हा आमची पवना बळी ठरली. मग आता बहुर एमडीसी थांबवायची असेल, मग तुम्हाला आमच्या बळीची अपेक्षा आहे का? हा प्रश्न सुरू पडतोय. आणि म्हणून शेतकरी बलिदानाला तयार आहे. म्हणून शेतकरी, कोणत्या शेतकरी आता एमडीसी होऊ देणार नाही. एमडीसीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. बरोबर शेतकरी मित्र, आमचा विरोध आहे. आम्हाला एमडीसी तरी का? ज्या जागा गेल्यात, ज्या जागा ज्यांनी घेतल्यात ते मुंबईवाले, पुणेवाले असतील. शेतकऱ्यांची दुर्बल आर्थिक परिस्थिती नसल्या कारणामुळे शेतकऱ्याला मुलाच्या शिक्षणासाठी, दहाव्यासाठी, लग्नासाठी पर्यायी नाही, दुर्भिक्ष भाषेमध्ये विकायला लागल्यात. पण आज ज्या जमिनी आमच्या आहेत त्या जमिनी बागायती शेतात जमिनी आहेत. आज जर बागायती तुम्ही काढून घेतलं एमडीच्या नावाखाली तर आम्हाला परत आमचा उदरनिर्वाह साधन राहणार नाही. आणि उदरनिर्वाहाचं साधन जे असेल पारंपरिक तथाकथित नाही, तथाकथित म्हणजे जमिनी देणे आणि रोजगार शोधणे, रोजगार मिळाला नाही तर परत घरी बसते, तथाकथित नाही. आमचा पारंपरिक जो रोजगार आहे तो शेतीवरती अवलंबून आहे. आम्ही त्याची जी बांधील आहोत आणि म्हणून आम्ही शासनाला विरोध करतो, शासनाला सांगतो की आम्ही जमीन द्यायला तयार नाही. आमच्या ते एमडीसी होताच कामाने आमचा मूळतः या एमडीसीला विरोध आहे. काही नेमकं आता जे तहसीलदार या ठिकाणी आले होते त्या आता शेतकऱ्यांसोबत बोलताना त्यांनी काय काय आश्वासन दिले किंवा काय तुमची बोलणं झालं? शासनाचे प्रतिनिधी हे नेहमी शासनाच्या बाजू मांडतात, ते तुम्हाला कन्व्हिन्स करतात, म्हणजे तुम्हाला प्रवृत्त करतात की तुम्ही शेती दिल्यानंतर तुमचा काय काय फायदा होणार आहे. पण आम्हाला कल्पना आहे ना की आमच्या जमीनचं मूल्यांकन हा जरी कमी असलं तर मूल्यांकनाच्या 2 पट 3 पट जागा देणार, पैसे देणार. मग त्या 2-3 पटाच्या मूल्यांकन आमचं भागणार आहे का ते सांगतायत. म्हणजे शासनाचे प्रतिनिधी आम्हाला प्रवृत्त करतात की तुम्ही जमिनीमध्ये दिल्या पाहिजेत, पण आम्ही त्यांच्या प्रवृत्तीला बळी पडायला तयार नाही. त्यांनी हाही मुद्दा मांडला की शेतकरी शेतात ते जा आणि विरोध करा, पण ते असं एकेकाला धरून हा विरोध निर्माण होऊ शकते. एकदा शेती मोजणी झाली की शेतकऱ्याची शेती गेली हे कन्फर्म झालं. म्हणून आमचा याला मोठा विरोध आहे. आम्ही मोदीच करू देणार नाही, एकाची नाही कुणाची नाही, भले लाठीचार्ज होत्या हरकत नाही. आम्ही आता माझी तयारी केलेली. बरोबर मंडळी?